नमस्कार मंडळी, मी साहिल, तुम्ही बघताय नाथखुळा पाटील. नमस्कार. बस बस एनर्जी है, एनर्जी तो है. तर मेन तर विषय असा आहे, आपल्याला ही जी व्हिडिओ शूट करतोय आपण ती खास म्हणजे आपल्या जिगरी लोकांसाठीच करतोय. कारण की मला माहिती आहे लॉंग व्हिडिओ या जास्त कोण बघत नाहीत. सध्या ट्रेंड चालू आहे शॉर्ट्सचा, परत रील्सचा. तर हा जो व्हिडिओ असेल तो आपल्या फक्त जिगरी लोकांसाठी असेल, जे आपल्याला खरंच बघतात आणि जे आपल्याला खरंच म्हणजे त्यांची इच्छा असते आपल्याला बघायची. तर हा स्पॉट जरा मस्त दिसत होता, इथून गाड्या वगैरे मस्त दिसत आहेत. तुम्हाला सनराईज दिसतोय की नाही माहीत नाही. हा स्पॉट मस्त होता. मी अर्धा तास थांबलोय, बाबांसोबत पण 15-20 मिनटं बोललो मी मस्त वेगळे आरामात निवांत आपलं. तर मला सांगायचं फक्त असं होतं की व्हिडिओची मी सुरुवातच केली नव्हती आणि व्हिडिओची ही सुरुवात नसणार आहे. व्हिडिओची सुरुवात तुम्हाला मी आता इथून दाखवतो. तर आता आपण निघलोय मुंबईसाठी आणि आपण चाललोय आता स्वारगेटला. तिथून हेल्मेट घेणार आहे, असं जाणार नाही आहे आणि स्वारगेटवरून मग व्हिडिओची सुरुवात करूया आपण. आता आपण निघलोय ऑलमोस्ट सर्व आवरून. आपण आलेलो जुन्या रूम वरती आपल्या, जिथं पहिलं राहायचो. आता इथून निघणार आहे सरळ मुंबईला जायला. सो ही आपली गाडी इकडे. मला माहित नाही अँगल कसा येतोय. लेट्स गो, बघूया काय होतंय, कसं होतंय. नमो पार्वती परे, हर हर महादेव. चलो लेट्स गो, निघूया. तर ऑलमोस्ट मित्रांनो पोचलो आहे आता आपण देहू रोडच्या एरियामध्ये. आणि तुम्ही बघू शकता की इकडे हा सातारा कोल्हापूरला जायचा रोड आहे आणि हा इकडून मी आलो आहे, म्हणजे हा पुणेचा रोड आहे. तर इथे बाईक लावलेली साईडला फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आणि एक काम करण्यासाठी थांबलेलो. सो लेट्स गो, हळूहळू जाऊया. आता जसं की तुम्ही बघताय थोडंसं उजेड पण व्हायला चालू झालं आहे. मी त्याचीच वाट बघत होतो की उजेड कधी होतोय. जो रात्रीचा माहोल होता त्यामध्ये थंडी वाजत होती आणि कान वगैरे झालेले आहेत पॅक. तर आता थोडा उजेड होतं, तुम्ही जसं बघू शकता इकडे थोडंसं असं ऑरेंज दिसायला लागलं. चला जाऊया हळूहळू. बॅटरी खूप दनादन उतरती आहे गोप्रोची. लेट्स सी. मैं आगे जाऊंगा, नाश्ता करने के लिए रुकूंगा, फिर थोड़ा आराम हो जाएगा, उसके बाद सीधा घर पे. आपको देखेंगे ना सब लोग. हाँ, तो उनको हाय बोलो. हाँ नमस्कार. हाँ ऐसे जोर से बोलो. हाँ नमस्कार. बस बस एनर्जी है, एनर्जी तो है. हाँ एनर्जी है बोला अभी तक. हाँ. तर आता आपण ऑलमोस्ट झालंय बोलून. त्यांच्यासोबत थोडंसं बोललो, थोडीशी चर्चा केली. परत थांबूया, नाश्ता करायचा आहे, परत गोप्रो चार्ज करायचा आहे. गोप्रोची चार्जिंग अराउंड 48% आहे. भेटूया आता सरळ नाश्ता करताना. चलो बाबा, बाय बाय. चलो निकल जाऊ मैं.
आपण कारल्याच्या इथे एका हॉटेलमध्ये थांबलेलो जो नाश्ता करत होतो. तर नाश्ता वगैरे झाला आहे आपला. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची होती, जसं की आपण 4 दिवसाची ऑफ घेऊन चाललो आहे कल्याणला जाताना आपण चाललो आहे रॉयल एनफिल्ड घेऊन. तर तुम्ही बघितलं असं मोर दॅन हाफ राईड झालेली आहे. 90 किलोमीटर्सच्या आसपास बाकी आहे. तर मी कर्जतपर्यंत शूट करेल. कर्जतपर्यंत शूट झाल्यानंतर परत मला स्टॉप घ्यायला लागेल, कारण की गोप्रोची बॅटरी पटापट संपते आहे. आता इथे पण चार्ज केलेली आहे बॅटरी. परत असं वाटतंय की सेकंड टाईम चार्ज करायला लागेल. आपला अजून एक असा विषय झाला आहे की आपला जो हेल्मेटचा माईक होता, तो माईकचा इश्यू झाल्यामुळे आपण मोठो व्लॉग नाही करू शकत आहे. जो इथे आतमध्ये कनेक्ट केलेला मी दिसतोय मला, त्याच्यामुळे आपण मोठो व्लॉग नाही करू शकत आहे. कॅमेऱ्याच्या आतमध्ये मी बोलतोय, एअर ब्लास्ट होतो, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत तो पोहोचणार नाही. मला समजत नाही काय करू. प्रत्येक वेळेस थांबून शूट करून परत बाईकवर बसणं, कारण की हा मी कॅमेरा हेल्मेटला अटॅच करतोय आणि त्याला काढून परत ट्रायपॉडला लावून किंवा असंच शूट करून ते पॉसिबल नाही आहे. जेवढं मी ते करत बसेल तेवढा माझा टाईम जाणार आहे. मी निघलो होतो अराऊंड 5 वाजता. आता इथे 8 वाजले. 8 वाजता आपण पोचलो पाहिजे होतो मोने. चला ठीक आहे, ब्लॉग करायचं म्हटल्यावर तेवढा टाईम तर होणारच. कर्जत इथून 41 किलोमीटर आहे आणि कर्जतवरून कल्याण पण बघून घेतो एकदा. कल्याण किती आहे? 90 किलोमीटर. 10:30 वाजणार आहेत. आपण खूप टाईमपास केला. आपण निघूया आता आणि भेटूया डायरेक्ट बाईकवरती. तर आपण आलोय मॅन्डेटरी स्टॉप ऑफ लोणावळा. कडक हवा सुटली मस्त एकदम. सूर्य पण एकदम वरती आलाय. लेट तर 100% आपल्याला झालंय, पण इथं थांबल्याशिवाय लोणावळ्याची मजाच कसली. मला माहिती कॅमेरा जस्टिस नाही करू शकणार. बाकी कसा दिसतोय मी? वाइब तो है भाई, वाइब तो वाइब है. हिला पण धक्का देता येते. निघूया इथून आता. फायनल 3 स्टॉप राहिले. जातो 3 नाही 2. हा एक होता, ह्याला मंकी पॉईंट बोलतात वाटतं, मला पण आयडिया नाही. हा उंट पॉईंट होता. आधी मला इकडे उंट दिसायचे भरपूर. उंटावरती सगळे बसायचे. आणि ह्याच्यानंतर आता आहे तो हायवेवाला, जिथे ते तो ब्रिज फोडलेला ना, दाखवतो तुम्हाला. तो एक पॉईंट. आणि एक आहे असा वरून दिसतो तो एक पॉईंट. तुम्हाला दाखवतो मी. मला नाव नाही माहिती त्याचे काय, दाखवतो, समजून घ्या थोडं. हालू नाही वाटत रे इथं. असं वाटतं इथंच थांबावं. घरी जायचं आहे. टाईमपास केला आहे. 3 तासाचे 5 तास केलेत मी. मलाच कळत नाही कसं काय. मजा येते. हा एक स्पॉट आहे आणि त्या साईडला एक स्पॉट आहे.
अरे गाइस मेरे को आ रहा है टेंशन अभी, ये टेंशन के चक्कर में सुसु आ रहा है। 5 बजे निकला था मैं, अभी 9:30 बज रहे और अभी और 1 घंटा और 30 मिनट दिखा रहा है। ऐसे कैसे हो सकता है यार? ये ऑलमोस्ट मुझे दिखा रहा है कि 5:30 से 6 घंटा। अरे इतने में तो मैं मेरे गाव से आ जाता यार। काय विषय काय कळत नाही। आता झपाझप कवर करायला लागणार आहे। डायरेक्ट जातो घरी।